नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे अहमदनगर आणि संभाजी नगर ग्रीनफील्ड महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार 122 गावातील जमिनीचे भूसंपादन होणार आहे। आता या यादीत कोणती गावे आहेत आणि कधीपर्यंत त्या गावांचे भूसंपादन होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे अहमदनगर आणि संभाजी नगर हा देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे। हा एक ग्रीनफील्ड कॉरिडॉर राहणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गापेक्षा भिन्न महामार्ग राहणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, हवेली आणि दौंड तालुक्यातील 39 गावांतून हा नवीन ग्रीनफील्ड कॉरिडॉर जाणार आहे। हा नव्याने विकसित होणारा महामार्ग पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर आणि बीड या 4 जिल्ह्यांतील 122 गावात प्रस्तावित करण्यात आला आहे। खरं पाहायला गेले तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे संभाजी नगर महामार्गा व्यतिरिक्त पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड कॉरिडॉरचे काम देखील हाती घेण्यात आले आहे। विशेष बाब अशी की या दोन्ही महामार्गासाठी आवश्यक संपूर्ण प्रकल्प अहवाल अर्थातच डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। एवढेच नाही तर सल्लागार कंपनीकडून पुणे संभाजी नगर ग्रीनफील्ड कॉरिडॉर मार्गाची प्रारूप आखणी निश्चित करण्यात आली आहे। त्यातून ही माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन पुणे, अहमदनगर आणि संभाजी नगर ग्रीनफील्ड कॉरिडॉर 247.9 किलोमीटर लांबीचा राहणार आहे। हा मार्ग पुणे, अहमदनगर, संभाजी नगर आणि बीड या 4 जिल्ह्यांतील 12 तालुक्यातील 122 गावांतून प्रस्तावित करण्यात आला आहे। या महामार्गासाठी या 4 जिल्ह्यातील सुमारे 2855 हेक्टर जमिनींचे संपादन करावे लागणार आहे। यात पुणे जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, भोर आणि दौंड तालुक्यातील 39 गावात महामार्ग जाणार असून आवश्यक जागेचे भूसंपादन या ठिकाणी करावे लागणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील या 4 तालुक्यातील 800 हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे। हा महामार्ग 6 पदरी महामार्ग राहणार असून ग्रीनफील्ड कॉरिडॉर राहणार असल्याने या महामार्गाचा ग्रामीण भागाच्या विकासात देखील हातभार लागणार आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे अहमदनगर संभाजी नगर ग्रीनफील्ड कॉरिडॉर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड आणि हवेली तालुक्यांतील प्रत्येकी 8 गावातून जाणार आहे। तसेच भोरमधील 5 तर शिरूर तालुक्यातील 6 गावात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे। या मार्गाचा बीड जिल्ह्यातील खूपच कमी प्रमाणात समावेश आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 2 गावातून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर श्रीगोंदा तालुक्यातील 3, पारनेर मधील 16, पाथर्डी 15, शेवगाव 16 या गावातून हा महामार्ग प्रस्तावित राहणार आहे। तसेच संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण मधील 25 गावांतून हा मार्ग जाणार आहे। भूसंपादन महसूल विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे संभाजी नगर ग्रीनफील्ड कॉरिडॉरचा डीपीआर तयार करण्याचे काम NHAIच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे। आता NHAI कडून अंतिम प्रस्ताव आल्यानंतर प्रत्यक्षात संपादनाचे काम सुरू होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।